हे जे मारामाऱ्या होतात, हे जे खून होतात, याच्यामध्ये माझं तर स्पष्ट म्हणणं असं आहे की ATHची मोजणी त्या ठिकाणी प्रॉपर होत नाही. त्या ठिकाणी जो सर्वे नंबर दिला जातो, ज्या सर्वे नंबरचा ऑप्शन होतो, त्याचं सीमांकन होत नाही आणि सीमांकन न झाल्यामुळे त्या ठिकाणी दोन गटाच्या याच्यामध्ये भांडणं होतात. त्याचं पर्यावसन मारामारीमध्ये होतं आणि त्याचं पर्यावसन खुनामध्ये सुद्धा होतं. ही घटना आत्ताच आपल्या डोळ्यापुढे आहे. त्याच्यामुळे महसूल विभागाला सुद्धा माझं सांगणं आहे की या ठिकाणी घाटाचे ऑक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी ATHची मोजणी आणि सीमांकन, त्या सर्वे नंबरचं सीमांकन हे जर करून दिलं तर भांडणाचं प्रमाण कमी होईल. असं आहे की या ठिकाणी देवळी MIDCला जो स्टील प्लॅन्ट आहे, संगम स्टील प्लॅन्ट, याचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे हे नाकारून चालणार नाही. पण प्रदूषण आहे म्हणून कारखाने बंद झाले पाहिजे हा पण उद्देश आमचा नसतो. या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. माझं नेहमीपासून म्हणणं आहे की रोजगार जर द्यायचा असेल तर परप्रांतीयांना या ठिकाणी रोजगार देण्याचा काय विषय आहे. प्रदूषण आम्हाला आणि रोजगार दुसऱ्याला. प्रदूषण पण कमी झालं पाहिजे आणि रोजगार पण या ठिकाणी इथल्या स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे, हा उद्देश याच्यामध्ये आहे. माझं अधिवेशन झालं की मी MIDCच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल आणि स्थानिकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी असणारे कारखानदार यांनासुद्धा बोलावून हा विषय मी या ठिकाणी लावून धरणार. हे आम्ही 1600 रुपये 1500 रुपये देतो म्हणून म्हटलं होतं. सुरुवातीला आम्ही 1500 रुपये या ठिकाणी देतो आहे आणि अर्थसंकल्पामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. विरोधक जे म्हणत होते की लाडक्या बहिणीची जी स्कीम आहे ती 2 महिन्यात 8 महिन्यात बंद होईल, लाडक्या बहिणीच्या विरोधात काँग्रेसवाले कोर्टात गेले होते, त्यांच्या पोटात ते दुखतच राहणार आहे. पण लाडक्या बहिणीसाठी आम्ही अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. भविष्यामध्ये आम्ही 100% याचा विचार करू वाढवण्याच्या संदर्भात. आता असं आहे की या ठिकाणी शासनाचं धोरण आहे, त्या धोरणामागे कुठेतरी लोकांनाही फायदा झाला पाहिजे हा पण दृष्टिकोन असतो. मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेती घाटवाल्यांनी सामान्य लोकांची लूट केली. यावेळेस शासनाने ब्रासचे रेट ठरवून दिलेले आहे. रॉयल्ट्या योग्य पद्धतीने दिल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी ऑनलाईन तो विषय केलेला आहे. घरकुलवाल्यांना मोफत रेती देण्याचा विषय केलेला आहे. शासनाचं धोरण जे असतं की सामान्य माणसाला त्या ठिकाणी परवडलं पाहिजे या दृष्टीनेच ते धोरण असतं असं मला वाटतं. पण आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पूर्वीच्या धोरणापेक्षा हे धोरण चांगलं आहे, पण स्ट्रिक्टली जर इम्प्लिमेंट केलं तर याचा नक्कीच फायदा लोकांना होईल. सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्यामुळे साधारण महाराष्ट्रातले 36 जिल्हे जे आहे या 36 जिल्ह्यांना समतोल विकास व्हावा म्हणून सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी देण्यात आले. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आणि विकसित महाराष्ट्र 2047 हा दृष्टिक्षेपात ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि यामध्ये राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये हा अर्थसंकल्प अर्थपूर्णपणे मांडण्यात आलेला आहे. त्यामध्ये शासनाने प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन हे 4 स्तंभ निश्चित केले आणि या 4 स्तंभाच्या अंतर्गत 16 महत्त्वपूर्ण उपक्षेत्रे निश्चित करून राज्याच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा या अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागाचा सारखा विकास व्हावा, संतुलित विकास व्हावा या दृष्टीने हा अर्थसंकल्प फार महत्त्वाचा आहे. आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने
आणि त्याला प्राधान्य देऊन हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा समावेशसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूदसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा व्हॉईस सेवा, अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे, मग त्यांनी काय करावं, त्यांना ही सेवा मिळेल की नाही हा प्रश्न सगळ्यांपुढे होता. पण एक वसुधा व्हॉईस सेवा या नावाचं एक ॲप तयार करून त्यांना जे काही शासनाला सांगायचं आहे त्या माध्यमातून ही वसुधा व्हॉईस सेवा सुरू करण्यात आली असून त्याचासुद्धा फायदा शेतकऱ्याला होणार आहे. आणि यामुळे डिजिटल माहिती असेल, बाजारभाव असेल, हवामान अंदाज असेल, यासंबंधीची थेट माहिती शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी पोचणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये फक्त सातबाराजेच्या नावाने होता, त्यालाच शासनाकडून अनुदान किंवा सहकार्य मिळत होतं. पण आता त्यामध्ये शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला. अनेक आमदारांचं म्हणणं होतं की शेतमजुरांचा समावेश त्यामध्ये करण्यात यावा, कष्टकरी वर्गाचा समावेश त्या ठिकाणी करण्यात यावा आणि त्या दृष्टीने सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याचासुद्धा समावेश या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी बळीराजा पांधन योजना असेल, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल, तसेच 1000पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या ठिकाणी आहे त्या गावाचे गावजोडणी रस्ते असेल ते सिमेंट कॉन्क्रीटचं करण्याचा सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे दळणवळणाची सुविधा मजबूत होऊन या ठिकाणी आर्थिक क्रियाकलापांना गती मिळणार आहे, याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने घरकुल योजना असेल, मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन, लघुउद्योगांसाठी स्वतंत्र आयुक्तालय, महिला बचत गटासाठी मॉल उभारणी, तसेच कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील रोजगाराच्या संधी वाढण्यात याच्यामुळे मदत होणार आहे आणि पर्यटन क्षेत्राला सुद्धा या ठिकाणी चालना मिळावी म्हणून मोठी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी निधी असेल, यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना आणि 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट हे निश्चित करण्यात आलं आहे. कारण पर्यावरणाच्या दृष्टीने खूप वृक्षतोड मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि पर्यावरणाला त्याचा ऱ्हास झाला होता. त्यामुळे वृक्ष लावणंसुद्धा गरजेचं होतं. म्हणून हे उद्दिष्टसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याशिवाय आरोग्य क्षेत्रामध्ये एक मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 22 लाख रुपयापर्यंत उपचार खर्चाची मान्यता याच्यापूर्वी कधीही झालं नाही. स्वातंत्र्य काळापासून हे झालेलं नाही. पण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही तरतूदसुद्धा याच्यामध्ये केलेली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्या दृष्टीने सुद्धा प्रत्येक जिल्ह्याला ही जिल्हा वार्षिक योजनेमध्ये जी वाढ झालेली आहे त्याचा निश्चितच फायदा होईल. एकूणच विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेला दिशा देणारा शेतकरी ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक प्रगतीला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे माझे मत आहे आणि याचा फायदा 100% या महाराष्ट्राला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा देवळी विधानसभेचा आमदार म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक चांगला अर्थसंकल्प बनवला, सर्वसमावेशक अर्थसंकल्प बनवला, यासाठी धन्यवाद देतो. नमस्कार.
ज्याची हत्या करण्यात आली तो पुलगाव शहराचा भारतीय जनता पार्टीचा महामंत्री भरत नागपाल होता. आणि हा पूर्वनियोजित कट होता असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या ठिकाणी याच्यासोबत जे 5-6 लोक गेले आणि स्वतः भरत नागपाल त्या ठिकाणी घाटावर गेला. काहीतरी पैशाविषयाचे त्यांचे वाद असेल, त्याच्याबद्दल मला माहिती नाही. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर घाटामध्ये गाडी उतरवल्यानंतर त्या ठिकाणी JCP आणि पोकलँड लावून रस्ता बंद करायचा आणि तलवारीने हल्ला करायचा. आणि त्यानंतर भरत नागपालला तलवारीने हल्ला केल्यानंतर पाण्यात बुडून बुडून मारायचं, मेला की नाही म्हणून पाहायचं. हा अत्यंत वेदना देणारा निर्गुण खून त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. सुरुवातीला मी चंद्रपूर SP सोबत ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साधारण 20 ते 22 लोक त्या ठिकाणी होते अशी प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर 2 दिवसांनी संख्या कमी झाली, ती 17वर आली. त्यानंतर पुन्हा संख्या कमी झाली, ती 14वर आली. मला याच्यामध्ये कुठेतरी तपासामध्ये सुद्धा काहीतरी गडबड वाटतं आहे. म्हणून मी या महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा विषय त्या ठिकाणी लावला आणि त्या ठिकाणी CIDची चौकशी होण्यात यावी, निपक्ष चौकशी होण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी या संदर्भामध्ये मी सभागृहामध्ये मागणी केली. अनुभव नाही आहे, म्हणजे नवीन बॉडीसोबत माझं 1-2दा फोनवर बोलणं झालं, पण सांगितल्यानंतर ते ऐकतात असं नाही आहे. पण प्रदूषणाचा जो विषय आहे हा प्रकर्षाने या ठिकाणी घ्यावं लागेल आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल त्याच्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांना सूचना करावं लागेल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.